नमस्ते, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मटण रस्सा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो मटण, 4 कांदे, 2 टोमॅटो, खोबरं, अद्रक लसूण, मीठ, लाल तिखट, काळा तिखट, हळद. पहिल्यांदा आपण या मटणला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा हळद, मीठ चवीपुरतं व हे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, थोडीशी याच्यामध्ये टाकायची आपण आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पहिल्यांदा आपल्याला ह्या मटणाला सपक शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक कांदा बारीक असं चिरून घेतलाय मी आणि त्यात आता या मटणाला आपल्याला सपक शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आपल्याला. कांदा बारीक चिरलेला, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, थोडीशी हळद, थोडंसं याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं. ते मॅरिनेशन केलेलं मटण टाकायचं. चांगलं हलवून घ्यायचं. आणि याच्यावर थोडंसं पाणी सोडायचं. हे असं पाणी सोडल्यामुळे मटण शिजतं व त्याला पाणी सुटते. आता याला असं पाणी सुटलेलं आहे, तर आपण हे पाणी मध्ये घालूया. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी असं गरम करून घालायचं व कुकरच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या. आता आपल्याला हे तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा. आता आपल्याला हे तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा. तर आपलं हे मटण शिजलंय का आपण बघूया. मटण चांगलं शिजलेलं आहे आपलं. आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, तर आपण ह्याला काढून घेऊया.
आता आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तेव्हा प्रथम खोबरं घालूया. खोबरं आधी वाटून घ्यायचं, मग नंतर त्यात भाजलेला कांदा, टोमॅटो वगैरे सगळं घालून मिक्स अशी छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण बारीक. आता आपल्याला भाजी करून घ्यायचं आहे. त्याच्यात एक 3-3.5 चमचे तेल टाकू. आता हे मसाला तेलामध्ये घालू. मसाला असं चांगला परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात हळद थोडीशी, लाल तिखट एक 3 चमचे टाकायचं, काळं तिखट 2 चमचे, थोडीशी धनेपूड टाकूया. तर मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तेल सुटेपर्यंत याला असं थोडंसं झाकून ठेवू. आता याला तेल थोडंसं सुटायला लागलंय. तर आपण हे मिक्सरचं जे वाटण आपण केलेलं मिक्सरमध्ये त्याचं पाणी धुवून या ताटामध्ये सोडायचं थोडंसं. ते शिजलेलं मटण आपण या मसाल्यात घालायचं. चांगलं हलवून घ्या. ह्याच्यावर असं ताट ठेवून घ्यायचं जेणेकरून हे पाणी गरम होईल. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि हे पाणी गरम झालेलं आहे ते आपण ह्याच्यात सोडू. अजून थोडं पाणी सोडायचं म्हणून ह्याच्यावर ताटलीवर मी ठेवलेलं आहे पाणी. आता हे 5 मिनिटांना आधी पाणी थोडं अजून गरम झालेलं आहे तर हे आपण सोडून घेऊ. याला चांगलं हलवून घ्यायचं आणि हे आता एक 10-15 मिनिटं आपल्याला चांगलं शिजू द्यायचं बारीक याच्यावर, बारीक फ्लेमवर. आता 10-15 मिनिटं हे मटण बारीक फ्लेमवर शिजलेलं आहे. त्याच्यात आपण ही कोथिंबीर टाकूया व गॅसची फ्लेम बंद करूया. आता आपलं मटण रस्सा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
थँक्यू.